नमस्कार मित्रांनो, आज आपण एक चॅप्टर 10वीचा बघणार आहोत, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. तर आपण सुरुवातीला बघूया लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबलची डेफिनेशन. डेफिनेशनमध्ये काय सांगितलेले आहे, ॲन इक्वेशन विच कंटेन टू व्हेरिएबल्स अँड डिग्री ऑफ ईच व्हेरिएबल इज 1 इज कॉल्ड लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. काय म्हटलेलं आहे, असं इक्वेशन, त्या इक्वेशनमध्ये दोन व्हेरिएबल असले पाहिजेत. व्हेरिएबल म्हणजे काय, एक्स वाय झेड ए बी सी काही पण असू शकतात. मात्र त्या इक्वेशनमध्ये काय असले पाहिजे, दोन व्हेरिएबल असले पाहिजेत आणि त्या प्रत्येक व्हेरिएबलची डिग्री काय असली पाहिजे, 1 असली पाहिजे. प्रत्येक व्हेरिएबलची डिग्री काय असली पाहिजे, 1 असली पाहिजे. अशा इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणणार. कशाला म्हणणार, असं एक इक्वेशन ज्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल असले पाहिजेत आणि त्या दोन्ही व्हेरिएबलची डिग्री काय असली पाहिजे, 1 असली पाहिजे. साधं सिंपल आहे. त्या इक्वेशनला काय म्हणणार, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. त्याचा जनरल फॉर्म काय, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0. बघा, याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आहेत, कोणता, एक्स आणि वाय. या एक्स आणि वायला काय म्हणायचं, इथं व्हेरिएबल्स म्हणायचं. काय म्हणायचं, व्हेरिएबल. एका डिजिटसोबत जर एखादा जर समजा लेटर जर असेल तर याला काय म्हणतो, पॉलिनॉमियल म्हणतो. मग त्या पॉलिनॉमियलमध्ये जे काही लेटर वापरले जातात त्या लेटर्सला आपण काय म्हणतो, व्हेरिएबल म्हणतो. इथं व्हेरिएबल काय, एक्स आणि वाय. एक्झाम्पलवरून तुम्हाला हे डेफिनेशन क्लिअर होईल, पण थोडक्यात सध्या सांगण्याचा मी प्रयत्न करतो. मग पुन्हा एकदा रिपीट करतो डेफिनेशन. काय, ॲन इक्वेशन विच कंटेन टू व्हेरिएबल, म्हणजे असं इक्वेशन ज्याच्यामध्ये दोन व्हेरिएबल आहेत आणि अँड डिग्री ऑफ ईच व्हेरिएबल इज 1, म्हणजे काय, प्रत्येक व्हेरिएबलची डिग्री काय असली पाहिजे, 1 असली पाहिजे. इज कॉल्ड लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. याचा जनरल फॉर्म काय, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0. याच्यामध्ये ए बी सी काय आहेत, ए बी सी हे काय आहेत, रिअल नंबर्स आहेत. आता हे काय आहे, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी ह्या जनरल फॉर्म आहे कशाचा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. त्याच्यामध्ये ए बी सी आर द रिअल नंबर. रिअल नंबर म्हणजे कोणते, 1 2 1/3 1/8 √2 √10 असे काही पण असू शकतात. याला काय म्हणणार आपण, रिअल नंबर. मग ए आणि बी हे काय असले पाहिजे, नॉन झिरो असले पाहिजे. ही डेफिनेशनच आहे, हे पूर्ण डेफिनेशन आहे. काय म्हटलेलं आहे, ए आणि बी काय असले पाहिजे, नॉन झिरो असले पाहिजे. त्याचं एक्झाम्पल आपण बघूया, 3x - 4y + 12 = 0. तर या डेफिनेशनचं आपण काय करूया, थोडक्यात याचं काय म्हणणं आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया. काय म्हणणं आहे बघूया आपण. पहिलं सुरुला आपल्याला काय म्हटलेलं आहे, ॲन इक्वेशन विच कंटेन टू व्हेरिएबल, पहिली कंडिशन. मग आपण याच्या कंडिशन बघूया. पहिली कंडिशन काय, द इक्वेशन कंटेन टू व्हेरिएबल. मग कोणते पण असू शकतात, एक्स अँड वाय, एम एन, एम अँड एन, असे कोणते पण असू शकतात, व्हेरिएबल असले पाहिजे. दुसरी कंडिशन अशी आहे याच्यामध्ये बघा, या डेफिनेशनमध्ये डिग्री ऑफ ईच व्हेरिएबल इज 1, म्हणजे याची जी डिग्री आहे, काय, डिग्री ऑफ ईच व्हेरिएबल, डिग्री ऑफ ईच व्हेरिएबल इज 1. याची डिग्री काय असली पाहिजे, 1 असली पाहिजे. ही 2 नंबरची कंडिशन आहे. आणि 3 नंबरची कंडिशन काय दिलेली आहे बघा, या डेफिनेशनमध्ये 3 नंबरची कंडिशन ही सगळ्यात महत्त्वाची आहे. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी हा जनरल फॉर्म आहे आणि त्या जनरल फॉर्ममध्ये ए अँड बी आर नॉन झिरो म्हटलेलं आहे. बघा, 3 नंबरची कंडिशन काय म्हटलेली आहे, कशामध्ये, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी हा जनरल फॉर्म आहे आणि या जनरल फॉर्ममध्ये ए अँड बी आर नॉन झिरो. काय म्हटलेलं आहे, नॉन झिरो. नॉन झिरो म्हणजे काय, एची व्हॅल्यू 0 होता कामा नये आणि बीची व्हॅल्यू ही 0 होता कामा नये, म्हणजे 0 नसली पाहिजे. जर ह्या 3 कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या, कोणत्या, द इक्वेशन कंटेन टू व्हेरिएबल, कोणते पण, एक्स वाय असो, एम एन असो, ए बी असो, कोणते पण 2 व्हेरिएबल असले पाहिजे. तर दुसरी गोष्ट अशी आहे की डिग्री ऑफ ईच व्हेरिएबल इज 1, म्हणजे प्रत्येकाची डिग्री काय असली पाहिजे, 1 असली पाहिजे. इथं प्रॉब्लेम कुठं आहे की डिग्री कशाला म्हणायचं, काय, डिग्री कशाला म्हणायचं, हा एक क्वेश्चन आहे. तर मी सांगतो तुम्हाला आता, फक्त कंडिशन अगोदर समजून घ्या. डिग्री ऑफ ईच व्हेरिएबल इज 1 ही दुसरी कंडिशन. आणि 3 नंबरची कंडिशन काय, हा जनरल फॉर्म आहे कशाचा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा हा जनरल फॉर्म आहे. ए एक्स प्लस बी वाय प्लस सी = 0. त्याच्यामध्ये ए आणि बी काय, नॉन झिरो असली पाहिजे. काय, ए आणि बी काय असली पाहिजे, नॉन झिरो, म्हणजे 0 असता कामा नये. आता बघूया आपण डिग्री कशाला म्हणायचं. काय, डिग्री ही एक फार महत्त्वाची कन्सेप्ट आहे. डिग्री कशाला म्हणायचं, समजा एक इक्वेशन आहे, x² + y³ = 3. तर याच्यामध्ये बघा, डिग्री म्हणजे फार सोपं आहे.
डिग्री या एक्सची डिग्री काय, डिग्री ऑफ एक्स, डिग्री ऑफ एक्स, एक्सची डिग्री काय 2 आहे. डिग्री म्हणजे पॉवर याची डिग्री किती आहे 2 आहे. मग याची एक्सची डिग्री काय इथं 2 आहे. तशीच वायची डिग्री काय असू शकते सांगा बरं मला, डिग्री ऑफ वायची डिग्री काय, याचा पॉवर किती आहे 3 आहे. मग याची डिग्री किती येईल 3 येईल. कळालं का डिग्री कशाला म्हणायचं, याचा जो पॉवर आहे त्याला डिग्री म्हणायचं. पण याचं दुसरं एक एक्झाम्पल बघूया डिग्रीचं दुसरं एक एक्झाम्पल बघूया. डिग्री 2 नंबरचं एक्झाम्पल. समजा या टाईपमध्ये आहे म्हणजे एक्स प्लस वाय इक्वल टू 9. आता याच्यामध्ये एक्सची डिग्री किती आहे, हिची काही नाही म्हणजे किती असते 1 असते. याची किती आहे वाय. मग डिग्री ऑफ एक्स, डिग्री ऑफ एक्स, याची एक्सची डिग्री इथं किती आली 1 आली. राईट. मग तसंच मला इथं सांगा वायची डिग्री काय येईल, डिग्री ऑफ वायची डिग्री पण काय आहे इथं 1 आहे. हे दुसरं एक्झाम्पल झालं. आता 3 नंबरचं एक्झाम्पल बघूया. काय 3xy मायनस 4y इक्वल टू 9. हे एक्झाम्पल. आता तुम्हाला याच्यामध्ये विचारलं की बा डिग्री काय आहे, तर इथं थोडंसं चेंजेस आहेत लक्षात घ्या. इथं क्लिअर कट आपल्याला लक्षात यायला की बा वायची डिग्री 1 आहे. बरोबर आहे, वायची डिग्री काय 1 आहे. मग डिग्री ऑफ वाय इज इक्वल टू काय येईल 1 येईल. पण इथं काय आहे, डिग्री ऑफ एक्सची डिग्री काय येईल, इथं एक्सची डिग्री येईल 2. किती येईल 2. 2 कशी येईल, आता मोठा प्रश्न पडला. तर याची डिग्री आहे 1 आणि याची डिग्री आहे 1. त्याच्यामुळे या पूर्ण टर्मची डिग्री काय येईल 2 येईल. लक्षात राहू द्या. काय या एक्स वायची याची डिग्री काय येईल 1 येईल. याची एक्स वायची डिग्री काय येईल 2 येईल. डिग्री ऑफ एक्स म्हणता येणार नाही, डिग्री ऑफ एक्स वायची डिग्री काय येईल इथं 2 येईल. लक्षात राहू द्या. जी काय येईल सम होते इथं, काय होती सम होती. डिग्री ऑफ एक्स वाय इज 2. किती 2 येईल. ही डिग्रीची कन्सेप्ट झाली. समजा चौथं एक्झाम्पल घेतलं, समजा तुम्हाला कोणतं 3m³ प्लस 4n² इक्वल टू 9. त्याच्यामध्ये मला सांगा डिग्री ऑफ यमची डिग्री काय येईल, डिग्री ऑफ यमची डिग्री किती येईल बघा. इथं पॉवर किती आहे 3 आहे. मग याची डिग्री काय येईल 3 येईल. तसंच एनची डिग्री काय येईल, डिग्री ऑफ एनची डिग्री येईल इथं किती आहे पॉवर 2, तर याची डिग्री येईल 2. कळालं. हे आहे डिग्री. समजली असेल. मग आपल्या इथं आपल्याला शिकायचं काय, आपलं फोकस आहे या डेफिनेशनवर. कोणत्या, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. याच्यामध्ये डेफिनेशन आपण बघली होती. आणि इक्वेशन विच कंटेन 2 व्हेरिएबल. 2 व्हेरिएबल म्हणजे कोणते पण असू शकतात, एक्स वाय एम एन कोणते पण. आणि दुसरी कंडिशन याच्यामध्ये अशी होती, डिग्री ऑफ ईच व्हेरिएबल इज 1. म्हणजे डिग्री म्हणजे तुम्हाला कळालं का, आता डिग्री तुम्हाला सांगितली आहे इथं पहिलेपासून. याची डिग्री काय आहे, एक्सची डिग्री 1 आहे, वायची डिग्री किती आहे 1 आहे. मग याला काय म्हणायचं डिग्री. मग या जे व्हेरिएबल आहे या दोघांची डिग्री काय असली पाहिजे 1 असली पाहिजे. आणि हे एक एक्झाम्पल बघा, 3m³ प्लस 4n² इक्वल टू 9. याच्यामध्ये एमची डिग्री किती आहे 3 आहे, एनची डिग्री किती आहे 2 आहे. कळालं का. याला काय म्हणायचं डिग्री म्हणायचं. मग हे आहे आपली दुसरी कंडिशन, डिग्री ऑफ ईच व्हेरिएबल इज 1. आता 3 नंबरची कंडिशन काय आहे, 3 नंबरची कंडिशन आहे आपली ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. बरोबर आहे. तर याच्यामध्ये ही एची आणि बीची व्हॅल्यू ही नॉन झिरो असली पाहिजे. ए अँड बी आर नॉन झिरो. काय ए अँड बी आर नॉन झिरो, ए अँड बी आर नॉन झिरो. म्हणजे याचा अर्थ काय, एची व्हॅल्यू ही नॉन झिरो असली पाहिजे आणि बीची व्हॅल्यू ही नॉन झिरो असली पाहिजे. ही आहे डेफिनेशन. डेफिनेशनमध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. कोणत्या. पहिली गोष्ट की इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल असले पाहिजे. तर पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन अशी आहे की त्या व्हेरिएबलची डिग्री एम एन असो एक्स वाय असो त्याची डिग्री काय असली पाहिजे 1 असली पाहिजे. काय असली पाहिजे 1. डिग्री ऑफ ईच व्हेरिएबल इज 1. आणि 3 नंबरची कंडिशन आहे सगळ्यात महत्त्वाची. जर जनरल फॉर्म ax प्लस by प्लस c हा जर असेल तर याच्यामध्ये ए आणि बी हा नॉन झिरो असला पाहिजे. हेच डेफिनेशन आहे. जर तुम्हाला कोणी शाळेमध्ये विचारलं बा डेफिनेशन काय, तर डेफिनेशन सर मला काय माहीत नाही, फक्त मला एवढं कळायला आहे त्या डेफिनेशनमध्ये त्या इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल असले पाहिजे. त्याचा पहिली गोष्ट. दुसरी म्हणजे
त्या व्हेरिएबलची डिग्री ही काय असली पाहिजे, 1 असली पाहिजे, त्या दोन्ही पण व्हेरिएबल. आणि तिसरी गोष्ट अशी, ए आणि बी हे नॉन झिरो असली पाहिजे. एवढंच सांगायचं, बाकी काही घेणं देणं नाही आपल्याला. डिग्री समजलं तुम्हाला आणि डेफिनेशन समजली. एक्झाम्पल्स आपण नंतरच्या क्लासमध्ये बघूया. ठीक आहे, धन्यवाद. आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.